काल ऊर्जा मिळाली 2 दिवसामध्ये, जे एक अमितभाईच्या प्रवासामुळे संघटनेमध्ये ताकद आली। मला विश्वास आहे की आम्ही सर्व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते पुन्हा महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेपर्यंत जाऊ। जनतेला कन्फ्यूज करून आपल्याकडे नेलाय, त्या जनतेला पुन्हा भाजपकडे आणा, महायुतीकडे आणा, असा माननीय अमितभाईंनी सांगितलं। आता अमितभाई आल्यानंतर खोटारडेपणा नाही केला तर त्यांची बातमी कशी चालेल, म्हणून खोटारडेपणा करतात आहे। 2029 पर्यंत मोदीजी देशाचे पंतप्रधान आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा महायुतीचं सरकार आलं तर डबल इंजिन सरकारचा 14 कोटी जनतेच्या विकासाकरता आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता एक मोठा उद्दिष्ट ठेवून माननीय अमितभाईंनी काल आमच्या मुख्य पदाधिकाऱ्यांना, जे अत्यंत महत्वाचे प्रमुख पदाधिकारी आहेत, त्यांना मार्गदर्शन केलं। जो आम्हाला काही काल ऊर्जा मिळाली 2 दिवसामध्ये, जे एक अमितभाईच्या प्रवासामुळे संघटनेमध्ये ताकद आली। ही ऊर्जा अमितभाईंनी दिलेला मूलमंत्र संघटना आणि सरकारच्या विकास कामाच्या माध्यमातून संघटन शक्ती मजबूत करण्याचा मूलमंत्र हा जो माननीय अमितभाईंनी दिला आहे, मला विश्वास आहे की आम्ही सर्व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते पुन्हा महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेपर्यंत जाऊ आणि महायुती जिंकण्याकरता प्रयत्न करू। अमितभाईंनी केंद्र राज्य सरकारनी या मागच्या सरकारच्या काळात जे जनतेकरता कामं केले आहेत, ज्या जनतेला मोदी सरकार आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसजीचं सरकार, अजितदादाचं सरकार जे आहे, या दोन्ही सरकारनी जी कामं केली आहेत ती कामं आमची संघटना घरोघरी जाईल आणि विरोधकांनी जे जनतेच्या मनात जे कन्फ्यूज केला जनतेला, महाविकास आघाडी रोज खोटं बोलते आणि असं खोटारडेपणा जोपर्यंत आपण संवाद आणि प्रवास करत नाही, घरोघरी जात नाही आणि खरं सांगत नाही आणि खरं सांगून जे आम्ही केलं आहे ते सांगून, जे आमचं उद्दिष्ट आहे ते सांगून, जे केलं आतापर्यंत आणि आम्ही करणार आहोत, जे आम्ही आतापर्यंत केंद्र राज्य सरकारने ज्या बाबी केल्या आहेत आणि ज्या बाबी पुढे आम्ही 5 वर्ष करणार आहोत आणि आम्हीच करणार आहोत, आमचं सरकार करू शकतं, हा कॉन्फिडन्स प्रत्येक घरांना, प्रत्येक व्यक्तीला देऊन जनतेचं मत आणि मन परिवर्तन करा। जे काँग्रेसच्या लोकांनी जे बूथवर आमच्या गावागावामध्ये जे उभाठाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या लोकांनी जनतेला कन्फ्यूज करून आपल्याकडे नेलाय, त्या जनतेला पुन्हा भाजपकडे आणा, महायुतीकडे आणा, असा माननीय अमितभाईंनी सांगितलं। कुठलाही फोडाफोडी करा आणि कुठलाही उलट हे सांगितलं की बूथवर गावागावातले आमचे जे आमच्या विरोधी जे महाविकास आघाडी आहे याकडे जे लोक आहेत, यांच्याकडे काही कारणाने लोकसभेत त्यांनी महाविकास आघाडीला मत दिले, खोटं बोलून मतं घेतले, त्या जनतेला कन्व्हिन्स करून त्यांना महायुतीकडे आणा, असं माननीय अमितभाईंनी सांगितलं आहे। आता अमितभाई आल्यानंतर खोटारडेपणा नाही केला तर त्यांची बातमी कशी चालेल, म्हणून खोटारडेपणा करतात आहे।